आष्टी तालुक्यात शेरी गावाजवळील नगर बीड महामार्गावरील पर्यायी पूल मुसळधार पावसामुळे गेला वाहून। संबंधित कायंत्रकदार यांना काळ्या यादीत टाका। पॅन्थर नितीन सोनवणे, बीड प्रतिनिधी। बीड जिल्ह्यात आष्टी तालुका, बीड जिल्हा हे नगर बीड महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण आहे। हा महामार्ग बीड जिल्ह्याला अहमदनगर आणि इतर भागांशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे। पर्यायी पूल हा सहसा तात्पुरता किंवा कमी खर्चाचा पूल असतो, जो मुख्य पूल दुरुस्ती किंवा बांधकामादरम्यान वाहतुकीसाठी वापरला जातो। अशा पुलांचे बांधकाम जलद गतीने केले जाते, परंतु त्याची टिकाऊपणा आणि मजबूती याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात। मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो, परंतु काही वेळा मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर येतो। यामुळे पर्यायी पूल वाहून जाण्याची शक्यता असते, विशेषतः जर पुलाचा पाया किंवा संरचना कमकुवत असेल। पर्यायी पूल बांधताना कंत्राटदाराने भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा अंदाज घेऊन पुलाची रचना करणे काळजी गरज होती। पुलाच्या संरचनेत पुराचे पाणी आणि दाब सहन करण्याची क्षमता नसेल तर हे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचे हे लक्षण आहे। पर्यायी पूल हा तात्पुरता असला तरी त्याची रचना स्थानिक नद्या किंवा ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहाचा फ्लड डिस्चार्ज विचार करून तयार करणे गरजेचे आहे। पूल बांधल्यानंतर त्याची नियमित तपासणी आणि देखरेख ही कंत्राटदाराची जबाबदारी असते, विशेषतः पावसाळ्यात। जर कंत्राटदाराने ही जबाबदारी पार पाडली नाही तर वाहतुकीची काळजी घ्यावी। तसेच पूल बांधताना जर त्या खनिजाचा दिसून आला असेल आणि त्याची दुरुस्ती केली गेली नसेल तर हा कंत्राटदाराचा बांधकामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि देखरेख याबाबत स्पष्ट अटी असतात। जर कंत्राटदाराने या अटींचे पालन केले नसेल तर ते कायदेशीररित्या जबाबदार आहेत। वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी मार्ग किंवा तात्पुरता पूल त्वरित उभारणे अशी आमची मागणी आहे। स्थानिक प्रशासनाने